हनुमान महाराज गट तयाचा होई एक गोट कंठ वाजे गडगडाट हृदय चंपट राक्षसा। आणि मग ज्या वेळेस एक गोट घेतला तेव्हा एक घट रांजण असतील, ते रांजण जर एक रांजण तोंडामध्ये रेचविलं तर त्याचा एकच गोट होत होता आणि ते पुरता होत नव्हता, गडगड गडगड असं नरड वाजायचं। असं भ्यासूर हा रावण होता आणि मग पाणी पिऊन तो त्या भावाकडे जायचंय, रावणाकडे जायचंय म्हणून तो पाणी पिऊन जाऊ लागला। हे संधी आतिया तातडी असंख्य पकना परवडी लागा वेगे रावणा धाडी राक्षसा कोडे धावत। आणि मग राक्षस धावू लागले, राक्षस त्यांना पाणी नेऊन देऊ लागले आणि मग राक्षसा सोबत राक्षस पुढे आहेत, कुंभकर्ण पाठीमागे आहे, रावणा सभेमध्ये जायचं आहे, बंधूवर काय अडचण आलेली आहे, माय बापू कधी अंतकाळीला बंधूच असतो, भाऊच उभा राहत असतो। मग ज्या वेळेस याला आठवण झाली आणि मग आठवण झाल्याच्या नंतर माझ्या बंधूवर काहीतरी संकट आलं असेल, संकट आल्याशिवाय तो मला उठविणार नाही, कारण माझा झोपेतून उठण्याचा वेळच टाइमच झालेला नाही, परंतु म्हणले रावण हाय का नाही ते बघावं। आणि मग अशा अवस्थेमध्ये हा कुंभकर्ण रावणाकडे निघालेला आहे। दोनाचे गिरीवर चिड लोनिया निशाचर सोयरी चविता पर्वत कर कै तैसेची डोंगर पकनाचे। आदोलनाचे गिरीवर चिडे लावणिया निशाचर सोयरी चविता पर्वत कर तैशाची डोंगर पकनाचे। आणि मग तोंडामध्ये पाणी पिऊ लागला आणि पाणी पिल्याच्या नंतर जे लोणी असतं, लोण्याचं पर्वतची पर्वत, त्याला एका गोळ्याने काय होणार आहे, मग पर्वतची पर्वत लोण्याचं आणून या रावणानं दिले होते। मग ते लोण्याचं पर्वत असणारे हा कुंभकर्ण तोंडामध्ये टाकून घेऊ लागला, खाऊ लागलेला आहे। बाप कुंभकर्णाची तोरी एकचिया गचया घटक करी तुरक्त दिशे नाया पुढारी निशाचर्या कांत। आणि मग एकच गोट केला, एकच घास केला तेव्हा निशाचर जे राक्षस होते ते आकांत झाला त्यांचा, ते घाबरायला लागले, म्हणले आता काही याची काही सुद्धा म्हणजे याची भूक काही राहत नाही बाबा, आपल्यावर बी बारी येते की काय, म्हणून राक्षसामध्ये आकांत सुरू झाला, याचं पोटच भराना, म्हणले आता काय करावं आणि काय याला खायला द्यावं, असं त्यांच्या मनामध्ये विचार ते राक्षस करू लागलेले आहेत। तुरप्तीना पुरे कुंभकर्णा धाक राक्षसा रावणा बुद्धी आठवली विषाणान मास भोजना उपपती। आणि मग याचं आता काही पोट भरत नाही, याची सुद्धा काही कमी होत नाही, तेव्हा आता काय करावं अशी चिंता उपजली। तेव्हा त्याच्यामध्ये काही प्रधान हुशार असतील, सेवक हुशार असतील, मग त्यांनी काय केलं ते पुढच्या ओळीमध्ये ऐकू। वाचक हरिभक्तप्रायण भास्कर बापू चौरे, सूचक हा बाप्पा कोंडराम महाराज चाळक